आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ थांबवायचंय। तिथून निघाल्यानंतर आझाद गार्डन जवळ विश्वेश्वरराव महाराजांचा पुतळा आहे। स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1857च्या त्यांना विसरता येणार नाही। मित्रांनो, त्यांच्याही स्मृती आज प्रत्येक मनामनात ठेवत राहिल्या पाहिजे। आजच्या दिवशी इतिहास तर आहेच आहे, परंतु स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेले अवघ्या 25 वर्षाचे बाबूराव शेडमाके यांना विसरता येणार नाही। त्यांच्याही स्मृती आज प्रत्येक मनामनात ठेवत राहिल्या पाहिजे। आजच्या दिवशी आपण शपथ घेऊया की बाबूराव शेडमाके स्वातंत्र्य मिळालं खरं, पण या ठिकाणी गोंडवनातील वीर बाबूराव शेडमाके हे अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी आजचा कार्यक्रम म्हणजे जागतिक मूळ निवासी दिवस म्हणजे विश्व आदिवासी दिवस 2026। या मागची पार्श्वभूमी अशी आहे की संयुक्त राष्ट्र संघामध्ये एक ठराव झाला होता की विश्वातल्या सर्व आदिवासींना इंडिजिनस हा दर्जा देण्यात यावा। म्हणजे इंडिजिनस याचा अर्थ असा की पूर्णपणे मूळ निवासी आणि त्यांचे काही नैसर्गिक अधिकार आहेत, हेच नैसर्गिक अधिकार त्यांना जसेच्या तसे मिळावेत आणि विश्वातले सर्व आदिवासी समूह हे प्रवाहाच्या मुख्य प्रवाहात यावेत, विकासाच्या मुख्य प्रवाहात यावेत, हा या मागचा उद्देश होता। आणि यामध्ये 192 देश म्हणजे राष्ट्रसंघामध्ये 192 देश समाविष्ट आहेत। या 192 देशांनी हा मूळ निवासी अधिकारांचा जाहीरनामा 19 ऑगस्टला पारित केला आणि तेव्हापासून 19 ऑगस्ट हा जागतिक मूळ निवासी दिवस म्हणजे 9 ऑगस्ट हा जागतिक मूळ निवासी दिवस म्हणून पूर्ण विश्वात साजरा करण्यात येतो। आणि या दिवसाला संपूर्ण विश्वातले जे काही आदिवासी आहेत यांना जल, जंगल आणि जमीन यांचे वैश्विक अधिकार जसे आहेत तसे ज्या स्वरूपात आहेत त्या स्वरूपामध्ये बहाल करण्याचा जाहीरनामा युनोने पारित केला आणि त्या अनुषंगाने आजचा दिवस हा मूळ निवासी गौरव दिवस, त्यांच्या विकासाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, पूर्ण विश्वात साजरा करण्यात येतो। आणि आज त्या निमित्तानं एक चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी एक रॅली निघावी, एक आदिवासी समाज एकवटला जावा, एकत्र यावा या उद्देशाने, या एकमेव उद्देशाने आजचा हा मूळ निवासी गौरव दिवस आम्ही आज साजरा करीत आहोत। आणि तो साजरा करीत असताना चंद्रपूर म्हणजे बाबूराव शेडमाके स्मारक ते जननायक बिरसा मुंडा या मार्गाने आमची एक रॅली निघत आहे आणि त्या रॅलीला आपण सर्वांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा। धन्यवाद। खरं तर आज विश्वात, भारतात असलं तर संपूर्ण विश्वामध्ये या ठिकाणी जागतिक गौरव दिवस, जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देत असताना खरं तर आदिवासींची या देशामध्ये ज्या विश्व निर्माणापासून तर आजपर्यंत हा देश कुणाचा असेल तर हा आदिवासींचा देश आहे। आणि भारतीय संविधानाच्या अनुषंगाने भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आदिवासींचे नैसर्गिक मौलिक जे अधिकार आदिवासींना मिळाले पाहिजे होते त्या मिळण्याच्या अनुषंगाने युनोनी जागतिक संघटनेनी युनोमध्ये 191 देशांचा जो समावेश होता त्यामध्ये आदिवासींचे जे मूलभूत जे अधिकार आहेत ते आदिवासी जल, जमीन, जंगल असेल, त्याशिवाय नैसर्गिक संपत्ती असेल, जसेच्या तसे त्या धर्तीवरती खरं तर भारत देशातल्या आदिवासींना मिळाला पाहिजे। यासाठी भारतीय संविधानामध्ये देखील मोठ्या तरतुदी आहेत, तर त्याचा तंतोतंत पालन करत युनोनी सांगितलं की देशातल्या म्हणजे विश्वामध्ये संपूर्ण आदिवासींना या ठिकाणी प्रमुख त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे। जल, जमीन, जंगल त्यांचे जे नैसर्गिक जे अधिकार आहेत ते प्राप्त झाले पाहिजे। या दिवसाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जनतेमध्ये उत्सुकता, जनतेमध्ये
त्या गोष्टी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे। या निमित्तानं संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये आदिवासी समुदाय हा एक ठिकाणी येत एका समूहाने येत या ठिकाणी आवाज या ठिकाणी गर्जना देतो की आमचे अधिकार आम्हाला बहाल केले पाहिजे। आणि खरं तर हा दिवस आदिवासींच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा दिवस आहे आणि निश्चितच आम्ही युनोचा देखील या ठिकाणी खूप अभिनंदन करू या ठिकाणी की ज्या भारतामधल्या ज्या काही पुराणिक ज्या सांस्कृतिक ज्या पद्धतीचे जे वैभव आहेत या ठिकाणी आपल्या आदिवासींना बहाल करण्याचा जो अधिकार दिला त्याचं खरं तर एक वैश्विक सत्य या ठिकाणी नाकारता येत नाही। आणि म्हणूनच या दिवसाच्या पुनश्च आम्ही सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि हा दिवस खरं तर आदिवासींच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा दिवस आहे असंच आम्ही या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शहीद भूमी ते जिल्हाधिकारी कार्यालय बिरसा मुंडा चौकापर्यंत या रॅलीचा समारोह होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाचा प्रबोधन मेळावा या ठिकाणी संपन्न होईल। धन्यवाद।